आता गरमी एवढी वाढली आहे ना की आपल्याला नुसतं काहीतरी थंडगार खावं वाटतं. मग तेव्हा अशी घरच्या घरीच बनणारी कुल्फी बनवून खायची. खरं सांगते, अशी कुल्फी जर तुम्ही एकदा घरी बनवून खाल्ली ना तर तुम्ही बाहेर कुल्फी खायसाठी कधीच जाणार नाही आणि पूर्ण उन्हाळ्यात तुम्ही घरीच कुल्फी बनवून खातान. तर कुल्फीला बनवण्यासाठी सगळ्यात पहिले एका वाटीमध्ये काजू आणि बदाम थोड्याशा दुधात 10 मिनिटांसाठी भिजू घालायचे. आता एका पातेल्यात 1 लिटर दूध टाकून घ्यायचं आणि त्याला चांगलं हलवत राहायचं. मग दूध असं उकळून थोडंसं कम झालं का लगेच एक मिक्सरचा जार घ्यायचा, त्यामध्ये भिजू घातलेले काजू बदाम टाकायचे आणि त्यांना बारीक करून घ्यायचं. आता जी काजू बदाम आणि दुधाची पेस्ट आहे ना ती त्या उकळत्या दुधामध्ये टाकून द्यायची. तिला चांगलं दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि परत चांगलं दुधाला उकळू घ्यायचं. आता दूध उकळणं असं पहिल्यापेक्षा अर्ध झालं ना तर लगेच एक भांड घ्यायचं, त्यामध्ये 1 वाटी साखर टाकून घ्यायची आणि साखरेला मिक्स करू पिघळून घ्यायचं. आता ही पिघळलेली साखर दुधामध्ये हळूहळू करून टाकून द्यायची. हे नक्की ध्यानात ठेवा की दुधामध्ये साखर टाकताना जरा हळूहळू टाका बरं का. साखर टाकल्याच्या नंतर 1 चमच इलायची पावडर टाकायची आणि तिला पण चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता आपलं दूध असं जरा घट्टसर होऊन जाईल. मग लगेच गॅस बंद करून घ्यायचं आणि त्याला थोड्या वेळ थंड करायसाठी ठेवून द्यायचं. 10 मिनिटांनंतर हे थंड झाले ना मग लगेच त्याला की मिक्सरच्या जार मध्ये टाकायचं आणि फिरवून घ्यायचं. आता हे कुल्फीचं मिश्रण एक एक करून पेपरच्या ग्लास मध्ये भरून घ्यायचं आणि त्याच्यावर अल्युमिनियम फॉइल किंवा प्लास्टिक टाकून त्याला असं चांगलं कव्हर करून घ्यायचं. कव्हर केल्याच्या नंतर असं अल्युमिनियम फॉइल मध्ये चाकूनी होल करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये आईस्क्रीमची स्टिक लावून घ्यायची. आणि जर तुमच्याकडे पेपरचे ग्लास अवेलेबल नसतील तर तुम्ही हे स्टीलच्या कोणत्याही ग्लास मध्ये टाकू शकता. आता हे कप्सला 5-6 तासासाठी फ्रीज मध्ये सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आणि मग तुम्ही 5-6 तासानंतर याला खोलून पाहिलं ना तर आपल्या मस्त अशा कुल्फ्या बनवून रेडी होत्या. तर तुम्ही पण ह्या उन्हाळ्याच्या सीझन मध्ये बाहेरच्या कुल्फ्या आणायचं सोडून द्या आणि घरच्या घरीच बनणाऱ्या अशा मस्त कुल्फ्या बनवून खा. आणि तुम्हाला ही कुल्फीची रेसिपी कशी वाटली ते कमेंट मध्ये सांगायचं मला अजिबात विसरू नका. अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी मला फॉलो करा.